श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, काहीतरी तुझ्या मनात सुरू आहे जे माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. त्या प्रश्नांमधील उत्तर देण्यासाठीच मी हा संदेश तुला देत आहे. तुला वाटलं की तू या काही सर्व गोष्टींमध्ये एकटा आहेस, पण बाळा, दुःख, काळजी आणि वेदना संपवणारा हा संदेश मी तुला का पाठवत आहे याचं उत्तर काही काळातच तुला कळून येईल. आज मी तुझ्यासाठी हे सुवर्णद्वार उघडतो. तिथून येणारे प्रत्येक आशीर्वाद हे तुलाच मिळणार आहे. पूर्णतः तुझं जीवन बदलून टाकणारे आशीर्वाद या द्वारातून तुला मिळणार आहे. मध्यरात्री तुझ्या स्वप्नातून तुला काही संकेत मिळणार आहेत. सगळ्यांनाच ते मिळतील असे नाही. काही निवडक भक्त जे माझ्यावर अटूट श्रद्धा आणि विश्वास ठेवतात, जे माझ्या नामात दंग आहेत, त्यांच्याच स्वप्नात, झोपेत त्यांना हे प्राप्त होणार आहे. कधीकधी तुम्ही खूप काही अशा गोष्टींकडे वळता जिथे नकारात्मकता आहे. जे नकारात्मक आहे ते तुमच्यातून काढून टाकण्याचा आजचा हा दिव्य संदेश ऐकत राहा. कारण हा संदेश ऐकल्यामुळे सुद्धा तुमच्यातील ती नकारात्मक शक्ती कायमस्वरूपी नष्ट केल्या जाणार आहे. निर्णय घ्या, कारण निर्णय तुमच्यासाठी योग्य दिशेने जाईल. तुम्ही पुढे जाल, पुढचा टप्पा ठरवाल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पुढे सरकत आहात. जिथे तुम्हाला जायचे होते तिथेच तुम्ही पोहोचत आहात. कारण हा संदेश संपूर्ण ऐकला नाहीस तर त्या शक्तींचा काही उपयोग होणार नाही, जी शक्ती मी तुझ्यासाठीच पाठवत आहे. बाळा, कायमचं काहीतरी दूर निघून जाणार आहे. ते पश्चातापाने, ताणाने, संघर्षाने भरलेलं होतं. ते सर्व काही तुझ्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. तू जर विश्वास ठेवलास आणि शांतता पाळलीस तर तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संदेशातूनच तुला मिळणार आहे. होय, जीवनात अडचणी आहेत, कार्य थांबलेली आहेत, काही नकारात्मक विचार आहेत जे तुझ्यापासून वेगळे होण्यास तयार नाहीत. पण काहीतरी महत्त्वाचं देण्यासाठीच हा संदेश मी तुला पाठवत आहे. बाळा, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. हा संदेश, हा व्हिडिओ बंद करू नकोस, कारण पुढचा भाग तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत आहे. जेव्हा तू हे ऐकत असशील तेव्हा तुझ्यासाठी चमत्काराने भरलेले, विश्वासाने भरलेले, आनंदाने भरलेले ते सर्व काही मिळणार आहे. मला माहीत आहे, कधीकधी तुझं मन आपल्या नात्यातील काही ताण, तणाव आणि संघर्षामुळे खूप दुखावलं गेलं आहे. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत, ते मी पाहिले आहेत. काही लोकांमध्ये फक्त तुलाच हा संदेश ऐकायला मिळतोय. कल्पना कर की आशीर्वादही त्या काही लोकांपैकी तुलाच मिळणार आहेत. चमत्कारही तुलाच मिळणार आहेत, कारण तूच निवडला गेला आहेस. ज्याप्रमाणे तुझ्या मनाला कधीकधी असं वाटतं की काही त्रासांसाठी मीच का निवडला गेला आहे, तर आता चमत्कारांसाठी आणि आशीर्वादांसाठीही मी तुझीच निवड करत आहे. काही आयुष्यात अशा घटना घडणार आहेत, तुझ्या दिशेने अशा प्रवाहित होणार आहेत, ज्यामुळे तुझ्या आयुष्यात आता एक वळण निर्माण होणार आहे. नवीन अध्याय सुरू होणार आहे. त्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. तुझ्या आयुष्यातील बदल सुरू झालेले आहेत. इथून पुढे तुमच्यासाठी जे काही संदेश येत आहेत ते सर्व काही सकारात्मक आणि ऊर्जावान आहे. तुम्ही जे काही पाहू इच्छिता तेच आता तुम्हाला दिसणार आहे. कारण कधीकधी काही गोष्टी कळत नकळत, मग त्यातील काही चांगल्या गोष्टी देखील तुमच्या हातून घडत आहेत. त्या सकारात्मक आहेत, त्या ऊर्जावान आहेत
आणि तुम्हाला पुढं नेणारे आहेत. मग त्यासाठी तुम्ही तयार आहात? चिंतामुक्त व्हा, कारण मी तुमची निवड केली आहे. या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहे. जो कोणी या द्वारातून प्राप्त होणारे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहे, त्यांनी लिहावे, होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो. मी या द्वारातून प्रवेश करण्यास स्वीकार करतो, असे टाईप करा. तुमची अद्भुत दैवी शक्ती जागृत होईल. तुम्ही नवी संधीसाठी निवडल्या जाल. तुमच्या जीवनात सोपा आणि सहज शांततेचा मार्ग निर्माण होईल. कोणावरही रागावू नका, कुणालाही दूषणे देऊ नका. 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि या द्वारात प्रवेश करण्यास तयार व्हा. सहजतेने तुम्ही त्याच्या आत शिरू शकाल, कारण आज हे द्वार मी तुमच्यासाठी उघडतो. माझ्या शक्तिशाली आशीर्वादाने तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी नष्ट केल्या जाईल, कारण आज तुम्ही जीवनातील त्या आनंदासाठी निवडल्या गेला आहात. तुम्ही जेव्हा या द्वारावर ठोठावले आहे, तेव्हा तुम्ही तो प्रयत्न केला आहे. स्वामींना संदेश पाठवला आहे की मला या द्वारात प्रवेश करण्यासाठी निवडा. तर आता तुमची निवड झालेली आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ काही मिनिटे ऐकत रहा. देव म्हणतात, बाळा, काही लोक सुडाने व्याप्त होतात. काहींना मनातून खूप काही संघर्ष असतो. कुणावर राग असतो, कुणावर संताप असतो आणि कुणी तर कुणाचे शत्रू देखील असतात. पण खरोखर हे योग्य आहे का? जेव्हा विरोधक समोर येतो, तेव्हा त्याचा कसा विनाश करू याकडेच ज्याची त्याची प्रवृत्ती आहे. जर तुम्ही त्याच व्यक्तींप्रमाणे वागलात, तर खरोखर तुम्ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागत आहात का? देव म्हणतात, बाळा, कधीकधी ब्रह्मांडाचे नियम पाळावेत. ब्रह्मांड तुम्हाला खूप काही शिकवण्यासाठी आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्या गोष्टी तुमच्या हितासाठी आहेत, तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी आहेत, तुमच्या कल्याणासाठी आहेत. शत्रूला हात लावल्यामुळेच शत्रू पराजित होतो का? किंवा शत्रूला खूप काही नकारात्मक दिल्याबद्दलही तो पराजित होऊ शकतो? होय, तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही नकारात्मक तुम्ही शत्रूकडे पाठवून द्या, कारण ते तुमच्यासाठी नाही. स्वतःची शक्ती इतकी वाढवा, स्वतःत असे गुण तयार करा ज्यामुळे तुमचा शत्रू त्रासून जाईल. तो विरोधक हरण्यासाठी मजबूर होईल, कारण तुमचं चांगलं झालेलं त्याला पाहवत नाही, दिसत नाही. तुम्ही इतकं नामस्मरण करा, भगवंताच्या इतक्या जवळ या, ज्यामुळे तो त्रासल्या जाईल की मी याचं जितकं वाईट करण्यास पाहत आहे, तो तितकाच पुढे जात आहे. तुम्ही या जगाला दाखवून द्या, तुमच्या शत्रूला, तुमचा ईर्ष्या करणाऱ्याला ते दाखवून द्या. त्याचा गाजावाजा करा की तुम्ही विजयी झाला आहात. तुम्ही आता खूप काही पुढे गेला आहात. हे पाहूनच तुमचा शत्रू पराभूत नक्कीच होणार आहे, कारण त्याला तुमची प्रगतीच नको आहे, तुमचे पुढे जाणे नको आहे, तुमच्या जीवनात तुमची स्थिरता नको आहे. देव म्हणतात, बाळा, अगदी या क्षणाला तुझ्या आठवणीतल्या, आयुष्यातल्या काही अशा गोष्टी ज्या नकारात्मकतेने भरलेल्या आहे, त्या सर्व काही या क्षणाला दूर करणारे, आशीर्वाद देणारा हा संदेश तू ऐकत आहेस. ज्यांनी तुझ्यावर आरोप केले, ज्यांनी तुला खाली दाखवले किंवा ज्यांनी तुझ्यासाठी नकारात्मक विचार केले, त्यांना या क्षणाला, या वर्तमान काळात तुला तुझं साम्राज्य निर्माण करायचं असेल, अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुला मार्ग दाखवला आहे. आम्ही तेव्हाच तुझ्यासमोर येतो जेव्हा आम्हाला तुला काही द्यायचे आहे.
आज हे द्वारही तुम्ही त्याचसाठी पाहत आहात, कारण तुम्ही त्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून दूर निघून जावे, तुमच्या जीवनात चमत्कार व्हावे, तुम्हाला जे हवे ते प्राप्त व्हावे. त्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. कोण म्हणतं की तुम्ही हरणार आहात? मी सांगत आहे की तुम्ही जिंकणार आहात. तुमच्या आयुष्यातून ज्या काही लोकांना बाजूला काढण्यात आलेले आहे, त्याबद्दल काही असे व्यक्त करू नका जे तुमच्यासाठी त्रासदायक होणार. जर तुम्हाला त्यांची आठवण येत आहे किंवा त्यांची काळजी वाटत आहे, तर आजपासून त्यांना माफ करून टाका आणि मग ते त्या त्रासातून मुक्त होतील. कारण जेव्हा तुम्ही माफ करून टाकता, मनातून त्यांना मोकळं करून टाकता, तेव्हाच ते सर्व काही मोकळं होतं. म्हणूनच ते स्वीकार करा. जर स्वतःला तुम्हाला सिद्ध करायचे आहे, तर काहीही सिद्ध करून दाखवायची आवश्यकता नाही. तुमचे चांगले कर्मच ते सर्व काही सिद्ध करणार आहे. तू जी काही माझी सेवा करत आहे, माझ्यावर तुझा असलेला विश्वास आणि तुला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत. तुम्ही जेव्हा विश्वासाने काही मागता, तेव्हा तुमच्यावरची संकटं दूर करण्याचा आणि तुम्हाला पुढे नेण्याचा आशीर्वाद मी देतो आणि तुम्ही काही काळातच पुढे जाऊ लागता. अचानक तुमच्या दिशेने ते सर्व काही सकारात्मक घडू लागते, जे तुम्हाला हवं आहे. होय, आज मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तेव्हा तेव्हा देव तुमची मदत करेल. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. या नदीच्या प्रवाहात तुम्ही प्रवाहित होत राहा, कारण या नदीचा उगम देवाकडून झालेला आहे. या भक्तीच्या श्रद्धेच्या नदीत जो कोणी पोहणार आहे, तो आनंदी आनंद प्राप्त करणार आहे. बाळा, तुला आता तुझ्या पुढील काही गोष्टींसाठी कोणीही रोखू शकणार नाही. तुझे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्या तर पूर्ण कराव्याच लागतील, पण त्यासोबत तुझा मान, सन्मान देखील वाढणार आहे. तुझा आत्मा पवित्र होणार आहे. आज तुझ्या मनात अस्वस्थता निर्माण होण्याऐवजी स्वस्थता निर्माण होईल. तुला पूर्णत्व झाल्यासारखे जाणवू लागेल. आतून तुझ्या मनाला एक आनंद मिळेल, तो नवीन अध्याय सुरू होण्याचा. हा अध्याय संघर्षांचा अंत आहे, तुझ्या यशाची सुरुवात आहे. तुला कमकुवत वाटत होते, भीती वाटत होती, त्या सर्व गोष्टींपासून आज मी तुला मुक्त करत आहे. जेव्हा जेव्हा तुझ्या हृदयातून अंधार दूर जाण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा दैवी प्रकाश त्वरेने तुझ्याकडे येऊ लागतात. तोच दिव्य प्रकाश तू आज पाहत आहेस. हाच दिव्य प्रकाश तुला मिळणार आहे. होय, या द्वारातून येणारा दिव्य प्रकाश तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे. ते स्वीकार कर. तू कमकुवत नाहीस, तर तू मजबूत आहेस. तुझं हृदय मजबूत आहे. कुणी तुझ्या हृदयाला कितीही दुखावलेले असले तरीही तू आता दुःखी, त्रासी राहणार नाहीस. कारण तुझ्या वेदनेचा अंत करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल, तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन पहाट तुमच्या आयुष्यात असेल. काही संघर्ष आपोआप संपलेल्या स्थितीत असतील आणि तुमचे अडथळे समाप्त झालेले असतील. तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी मार्ग मोकळे होत आहेत. तुमची भीती, दडपण, कायमचे काही त्रास शेवट झालेला आहे. आता तुमच्यासाठी आनंदी आनंद, आशीर्वाद, तुम्ही जे काही कार्य निवडता त्याच्यात यश, भरपूर सुख आणि तुमच्या प्रेमाचे जीवन आनंदी होत आहे. तुमच्या प्रेम जीवनात आनंदी आनंद, उत्साह आणि सकारात्मकता आणि सुंदर बोल, सुविचार प्राप्त होत आहेत. तुमच्यात जे सुसंवाद हवे होते, ज्यासाठी तुम्ही आतुर होतात, तेच तुमच्या प्रेम जीवनात सुसंवाद होणार आहे. तुमचे हृदय अत्यंत आनंदाने पवित्र होणार आहे, कारण खूप काही गोष्टी तुमच्या अंतःकरणापासून आता घडणार आहेत, ज्या तुमच्या अंतःकरणातील इच्छांशी जुळलेल्या आहेत. तुम्ही देवावर विश्वास ठेवून ते सर्व काही प्राप्त करू शकता. विश्वास ठेवा
की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्या मनातील भ्रम निघून गेले आहेत आणि देवाचे दैवी कवच तुम्हाला प्राप्त होत आहे. काहीतरी नकारात्मक शक्ती तुमच्यातून अगदी या क्षणाला निघून जात आहे. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी तुमचे भविष्य, तुमचं आयुष्य पलटणारे आहेत. तुमचे अडथळे कायमस्वरूपी दूर करण्यात येणार आहेत. दैवी कवच तुम्ही प्राप्त करत आहात. दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. या संदेशाला तुम्ही जेव्हा स्वीकार केले आहे तेव्हा तुम्ही त्या द्वारावर ठोठावले आहे. आता हे द्वार कायमस्वरूपी तुमच्यासाठी ते भ्रम नष्ट करणारे, स्वामींचे आशीर्वाद देणारे आणि तुमच्या अवतीभोवती अभेद्य कवच निर्माण करणारे आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी यात प्रवेश करण्यास तयार असाल तर हे दार तुमच्यासाठी नेहमी उघडं राहील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, सुखासाठी नाही तर ही यात्रा तुझ्या आजीवन सुखासाठी आहे. तुला तात्पुरतं नाही तर आयुष्यभराच्या सुखांसाठी मी निवडलेला आहे. आज तुझ्या वेदना संपतील आणि तुझा उद्देश तुला कळू लागेल. या उद्देशासाठीच तू कार्य करत आहेस. जेव्हा मनातील रुखरुख थांबते तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही स्वामींवर अधिक विश्वास दाखवला आहे. तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज तुम्ही जी इच्छा मागाल ती पूर्ततेत परिवर्तित केल्या जाईल. तुम्ही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त बाळ आहात. उशीर झालेला नाही. तुमची प्रार्थना स्वीकार झालेली आहे. उत्तर योग्य वेळेवर तुमच्याजवळ येऊन पोहोचेल. तुमच्या मार्गातील कठीण संपून जाईल. तुमची परीक्षा देखील संपेल आणि तुम्ही नशीबवान ठराल. जर तुमच्या नशिबाला तुम्हाला दोष देणे टाळता येईल तितके टाळा, कारण सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या प्रत्येक शक्तीला मी वाढवतो. तुझ्या हृदयातील प्रत्येक दुखण्याला, त्रासाला, संघर्षाला मी समाप्त करतो आणि तुझ्या भाग्याला मी स्वच्छ करतो. तुझ्या भाग्यातून तो कचरा, ते नकारात्मक विचार मी अगदी या क्षणाला पुसून काढतो आणि तुला आशीर्वादासाठी निवडतो. तू जर हे आशीर्वाद स्वीकार करत असशील तर आत्ताच चमत्कार तुला आकर्षित होतील. बदलाची चिन्हे पुढे दिसू लागतील, कारण हा बदल तुम्ही केलेल्या त्या प्रत्येक कर्माचा असेल जिथे तुमच्यासाठी आनंद आहे, प्रगती आहे, उत्साह आहे. तुम्ही जे काही आनंद, तुमच्या कुटुंबासाठी प्रेम, जी काही व्यवस्था मागू इच्छित आहात तीच तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षाही अधिक आनंदी होणार आहात, कारण देव तुमच्या द्वारावर आता ते सर्व काही पाठवत आहे. ते स्वीकार करा. आनंदी व्हा. स्वतःला एकटे नाही तर देवासोबत प्राप्त करा, कारण देव सतत तुमच्या अवतीभोवती, आजूला बाजूला आणि वर उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामींचे नाम घ्याल तेव्हा तेव्हा मी तुमच्या अवतीभोवती असेल. मी तुमचे संरक्षण करेल आणि तुम्हाला पुढे नेईल. तुमच्यासाठी आनंद येईल. तुमच्या कुटुंबातील प्रेम येईल. तुमचे नाते घट्ट होईल आणि नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा तुम्हाला नवीन पहाट दाखवेल, कारण हे सर्व काही एकत्रित करून तुमचा समर्थ तुम्हाला देत आहे. तुम्ही देवाच्या महान कृपेचे पात्र आहात. त्याचे परिणाम तुम्ही अनुभव करणार आहात. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन फळं येणार आहेत. त्या नवीन फळांना शुभ आशीर्वाद, शुभ चमत्कार म्हणून स्वीकार करा. तुम्ही निवडल्या गेल्या आहात, कारण देव तुमच्या मनातून भीती कायमची नष्ट करणार आहे. परमेश्वरावर, परमेश्वराच्या शक्तीवर, महान शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहिण्यास विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या जीवनात तो दिव्य प्रकाश देवोत, ते सर्व आशीर्वाद देवोत जे तुम्हाला हवे आहे.
स्वामी माऊलीचा तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो. तुमच्या जीवनातून कठीण समाप्त करो. सुखकर, यश, आशीर्वाद आणि तुमची ध्येयपूर्ती करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.